काय सांगायचं? ही एक आमच्या सद्गुरूंची प्रेरणा आहे. त्याच्यातून समाजासाठी खूप मोठं उत्तरदायित्व होतं आणि याच्यातून अनेक समाजासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन पण होतं आणि असा व्यवस्थित समाज व्यक्तीतून हा समाज घडावा आणि अशा व्यक्तीचा समाज होऊन आपल्या देशाचं, राष्ट्राचं आणि जगाचं कसं कल्याण होईल या दृष्टिकोनातून परमपूज्य पूर्णवाद वर्धिष्णू डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर हे दिवसरात्र काम करतात आणि त्यांच्या या प्रेरणेतून आमच्या सर्व पूर्णवादी परिवाराला एक उत्साह, आनंद, जोश आणि आमच्या ईश्वरी कार्याबद्दल आणि ईश्वराविषयी, धर्माविषयी जे काही मत आपलं वेगवेगळं आहे ते मत काय आहे हे आपल्याला सविस्तरपणे त्या तत्त्वज्ञानातून मिळतं. 1948ला हा पूर्णवाद तत्त्वज्ञान घेऊन डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेकर यांना PhD मिळाली आणि आज हा पूर्णवाद जगभर पसरला आणि एक खेळातून अंजनवतीसारख्या गावातून 4 पिढ्या आज पूर्णेश्वरी आणि ज्ञानेश्वरी या 8 आणि 10 वर्षाच्या मुली त्या विषयाबद्दल सविस्तर असं बोलू शकतात. हेच आजचे त्यांच्या केलेल्या कार्याची पावती आहे असं आम्ही समजू शकतो. काही बोलणार त्यांना पूर्णाचार्य पुरस्काराने आज आपण सन्मानित झाला. काय भावना आहे सर? माझ्या सद्गुरुनाथांचं, विष्णू महाराज पारनेकरांचं माझ्यावर असलेलं पुत्रवत प्रेम यातून प्रकट होतं. ते सर्वच शिष्यांना प्रति आपला पुत्रभाव बाळगून असून सर्वांनाच मी जरी आज प्रातिनिधिक स्वरूपाने या पुरस्काराचा मानकरी ठरलो असलो तरी परमपूजनीय महाराजांच्या अखंड शिष्य परिवारामध्ये असंख्य अशा शिष्य परिवारामध्ये सगळ्यांचं स्थान हे माझ्यासारखंच आहे आणि मी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार सद्गुरूंचे आशीर्वाद म्हणून स्वीकारलेला आहे. त्यांच्या मनुष्य जीवनाच्या उन्नतीसाठी चाललेल्या 3ऱ्या पिढीतल्या 4थ्या पिढीतल्या अथक प्रयत्नांमध्ये आमचा जो काही खालीचा वाटा असावायला हवा तो त्यांच्या कृपेने आम्हाला तो वाटा आमचा उचलता यावा आणि या ईश्वरी कार्यामध्ये मानवी जीवनाच्या आजच्या काळातल्या आजच्या सभ्यता आणि आजच्या संस्कृतीच्या परिस्थितीमध्ये मानवी जीवन हे समाज जीवनाचा घटक असून देखील त्याला कुठल्याही प्रकारचा जाच किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन न वाटता मुक्तपणाने त्याला ऐच्छिक जीवन लाभ व्हावा, मनासारखं जीवन जगता यावं आणि त्याच्या ठिकाणी असलेले सर्व प्रकारचे भय, अगदी मरणाचं सुद्धा भय ज्याला अंतिम भय असा तो म्हणतो ते त्याचं सदाचरणातून अशा पद्धतीचं जीवन त्याच्या ठिकाणून मुक्त व्हावं आणि परिपूर्ण जीवन वैदिक काळामध्ये जशा जीवनाची धारणा होती आणि ज्या पद्धतीचे सुखाचे वारे मनुष्य जीवनात, समाज जीवनात आणि व्यक्ती जीवनात वाहत होते तोच काळ परत नव्या रूपाने यावा यासाठी त्यांनी जी पूर्णवाद ग्रंथाची, पूर्णवाद तत्त्वज्ञानाची सिद्धी केली आहे त्या सिद्धीचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हॅल्यू म्हणून आमच्यासारख्यांच्या जीवनात उपयोग करून घेऊन आम्ही समाजापुढे आदर्श म्हणून प्रस्तुत केले जावेत या इच्छेतून महाराज रात्रंदिवस आमच्यासाठी झटत असतात. त्यांच्या चरणी माझे अनेक शिरसाष्टांग नमस्कार आणि हा पुरस्कार त्यांनी मला प्रातिनिधिक स्वरूपात माझ्या अनेक गुरुबंधू भगिनींच्या वतीने मी तो स्वीकारला आहे. तो असाच आशीर्वाद सर्व आम्हा शिष्यमंडळीवर कुठेवर त्यांचा भाव राहो. आमच्या हातून कोणती अशी कृती घडू नये ज्यांच्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गतीला अवरोध होईल किंवा त्यांच्या ज्या पद्धतीचं कार्य करतात ते दिवसेंदिवस उत्कर्षाला नेता यावं असं दोन्ही पद्धतीची मागणी परमेश्वराच्या चरणी मागून सद्गुरू चरणी आपण सगळे नमस्कार.